मित्रांनो, चहा हे असे पेय आहे ते भारतभरमध्ये इतर सर्व पेयपेक्षा जास्त आवडीने पिले जाते आणि म्हणूनच बऱ्याच लोकांना आपण चहा बंद करायला सांगतो तेव्हा ते म्हणतात, आम्हाला काहीही सांगा पण चहा बंद करायला सांगू नका. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चहा बंद करायला सांगणार नाही तर चालू ठेवायला सांगणार आहे. तुम्हाला तुमच्या चहाला अमृत बनवायचे असेल, तुमच्या चहाचे तुमच्या मनाला आणि शरीराला चांगले फायदे करून घ्यायचे असतील तर असे 3 पदार्थ मी तुम्हाला चहामध्ये टाकायला सांगणार आहे. ते पदार्थ कोणते आहेत, त्यांचे फायदे आपल्याला चहामधून कशा प्रकारे मिळणार आहेत, त्यासोबत अशा सोप्या 3 टिप्स तुम्हाला मी सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला चहा पिण्यामुळे कधीच तोटा होणार नाही, नेहमी फायदाच होईल. मग तुम्हाला बीपी असू द्या, कोलेस्ट्रॉल, शुगर, नसा संबंधी तक्रारी असू द्या, जॉईंट पेन असू द्या, हातापायाची दुखी असू द्या, हृदयविकार असू द्या, श्वासासंबंधी समस्या असू द्या, कुठल्याही आजारामध्ये ह्या 3 पदार्थ आणि या 3 टिप्स मुळे तुम्हाला 100% फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. विनंती अशी आहे की व्हिडिओ पुढे पुढे न ढकलता, स्किप न करता पूर्णपणे पहा, जेणेकरून प्रत्येक मुद्दा व त्याच्या मागचे शास्त्र लक्षपूर्वक ऐका, जेणेकरून ह्या चहाचा तुम्ही पूर्णपणे लाभ उठवू शकाल. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवे असाल तर सबस्क्राईब आत्ताच करून द्या, कारण सबस्क्राईब करणे फ्री आहे आणि म्हणून सबस्क्राईब आत्ताच करून द्या आणि व्हिडिओला लाईक पण करून द्या. चला तर मग वेळ न वाया घालता व्हिडिओला पुढे सुरुवात करूया. बहुतेकांना सकाळी उठल्यावर चहा पिल्याशिवाय त्यांचा दिवस चांगला जातच नाही, त्यांची दिवसाची सुरुवात चांगली होतच नाही आणि त्यांना फ्रेश ताजेतवाने वाटतच नाही. त्यांना त्यांचा दिवस उदास वाटतो, डोकं दुखतं, बेचैनी वाटतं, स्फूर्ती राहत नाही, सुस्ती वाटते जर त्यांना सकाळी चहा मिळाला नाही तर. काही लोकांना सायंकाळचा चहा खूप प्रिय असतो. सायंकाळी 4-5 वाजता चहा पिल्याशिवाय त्यांना दिवस सार्थक झाल्यासारखा वाटतच नाही. बहुतेकांशी लोक खूप जास्त प्रमाणात चहा पितात आणि चहा पिल्यानंतर तंबाखू खाणं, गुटखा खाणं, सिगरेट पिणं, पुडी खाणं असे प्रकार आपल्याला बघायला मिळतात आणि त्यामुळे चहा पिण्याचा फायद्याऐवजी तोटाच होतो आणि त्यामुळे डॉक्टर त्यांना चहा पिण्याचे बंद करण्यास सांगतात. पण चहामध्ये तुम्ही हे 3 पदार्थ जर टाकले, मी सांगते त्या पद्धतीने चहा बनवून घेतला तर तुम्हाला चहा आयुष्यभर बंद करण्याची गरजच पडणार नाही. ही चहा नाही तर तुमच्या शरीराला ताजगी आणि स्फूर्ती देणारे नैसर्गिक टॉनिक आहे. मित्रांनो, आता आपण चहामध्ये कोणते 3 पदार्थ टाकायचे आहेत आणि त्याचे आपल्या शरीराला काय फायदे होणार आहेत ते आता आपण पाहूया. त्याच्यातला पहिला पदार्थ आहे तो आहे आलं. आलं म्हणजे अद्रक, ज्याला आपण जिंजर असंही म्हणतो. त्याच्यामध्ये बायोएक्टिव्ह कंपाऊंड असतात. खास करून जिंजरोल नावाचा जो कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंटी प्रॉपर्टी आहे. अँटीऑक्सिडंटी प्रॉपर्टी म्हणजे शरीरात कुठलाही दाह, वेदना, सूज, लालपणा, गरमपणा निर्माण झाला असेल तर त्याला खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या दुरुस्त करण्याची ताकद या अद्रक मध्ये असणाऱ्या जिंजरोल मध्ये आहे. जर तुम्हाला सांधेदुखी असेल, हातपाय दुखत असतील किंवा कुठल्याही प्रकारचा गंभीर आजार तुम्हाला खूप दिवसापासून झाला असेल आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये काही चयापचयाच्या क्रियेच्या माध्यमातून
मेटाबॉलिकच्या प्रक्रियेच्या माध्यमातून तयार झालेला ऑक्सिडेंट्रेक्स आहे, त्याच्या माध्यमातून तयार झालेला फ्री रेडिकल्स आहेत, जे आपल्या पेशींना, उतींना, महत्वाच्या अवयवांना, हाडांना, सांधांना तर ते डॅमेज होऊ नये म्हणून यांच्यामधले अँटीऑक्सिडंटी आपल्याला मदत करणार आहेत. एवढेच नाही तर अद्रकमध्ये असे काही घटक आहे की ज्याच्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारणार आहे. पचनशक्तीच्या बाबतीमध्ये तुम्हाला अपचन होत असेल, गॅस होत असेल, अजीर्ण झाले असेल, अपचन झाले असेल, ढेकर येत असेल, पोट फुगत असेल, पोट जड वाटत असेल, भूक कमी झाली असेल, तोंडाला चव नसेल, खाल्लेले व्यवस्थित पचत नसेल, अंगी लागत नसेल, शोषून व्यवस्थित घेत जात नसेल, तर अशा वेळी अद्रक नंबर 1 काम करत असतं. आपल्या पचन मार्गाला अक्षरशः राजमार्ग बनवते, ज्या राजमार्गातून आपले आरोग्य सुदृढ आणि मजबूत तंदुरुस्त बनतं. अशा प्रकारे चहामधून अद्रक घेतल्यामुळे आपल्या शरीरातील LDL नावाची खराब चरबी कमी होऊन आपल्या हृदयाची, रक्तवाहिन्याचे आरोग्य चांगलं राहतं. हृदयविकारापासून आपला बचाव होण्यासाठी मदत होते. याशिवाय त्याच्यामुळे मेटाबॉलिझम म्हणजे की चयापचय सुधारते, तर खाल्लेले अन्न चांगले पचलं जातं, ते कामी आणलं जातं, ते कॅलरीच्या स्वरूपामध्ये जमा राहत नाही. परिणाम म्हणून वजन नियंत्रित राहण्यासाठी सुद्धा नंबर 1 फायदा होतो. तेच नाही तर शुगरच्या पेशंटसाठी पण ते वरदान रूप मानलं जातं, कारण याच्यामध्ये शुगर ड्रॉ करण्याची नैसर्गिक गुणधर्म आहे. तसंच या अद्रकामध्ये आपल्याला शरीराची रोगप्रतिकार शक्ती म्हणजे इम्युनिटी वाढण्याची नैसर्गिक क्षमता आहे, ज्याच्यामुळे शरीरातील जे विषारी घटक असतील ना किंवा काही इन्फेक्शन संसर्गात असतील तर ते निघून जातात. वारंवार एखादा संसर्ग तुम्हाला होत असेल तर तो देखील कमी होतो आणि या कारणामुळेच तुमची रोगप्रतिकार शक्ती तंदुरुस्त बनते. दुसरा महत्वाचा पदार्थ चहामध्ये जो टाकायचा आहे तो आहे दालचिनी. ही दालचिनी आपल्या शरीरातील रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवते. दालचिनीमुळे आपल्या शरीरातील इन्सुलिन चांगले काम करते आणि त्याचाच परिणाम याच्यामध्ये अशी क्षमता आहे की याच्या माध्यमातून तुमच्या शरीरातील दाह, कोलेस्ट्रॉल कमी होतो. त्याचाच परिणाम म्हणून हृदयाला संरक्षणाचे कवच मिळते. याच्यामध्ये असणारे पॉलिफिनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट आहे, त्यामुळे ऑक्सिडंट ट्रेस कमी होतो आणि पेशींचं जे नुकसान होणार आहे ते नाहीसे होते. वाढत्या वयानुसार होणारी जी एजिंगची प्रोसेस आहे ना त्याच्यावर पण नियंत्रण मिळवण्याची ताकद येते. याच्यामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट मध्ये आहे. शिवाय दालचिनी तुम्ही अशा चहामधून घेता तेव्हा तुमचा मेटाबॉलिक सुधारतं, भुकेवर चांगलं नियंत्रण राहतं, पचनशक्ती चांगली सुधारल्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या आजारापासून बचाव होतो. पोटाचा कोठा व्यवस्थित साफ होतो, शरीर डिटॉक्स होतं. तुमचं लिव्हर, किडनी आणि पचनशक्तीला खूप चांगल्या प्रकारे दालचिनीच्या घटकामुळे होतं. एवढंच नाही तर मौखिक म्हणजे की तोंडाच्या आरोग्यासाठी वरदान मानलं जातं, कारण याच्यातील अँटीबॅक्टेरियल अँटीनाकोमेटिल प्रॉपर्टीज आहे. जेव्हा तुम्ही दालचिनी अशा रीतीने घेता तेव्हा तुमच्या हिरड्यांच्या संबंधी, दाता संबंधी किंवा जबड्या संबंधी काही आजार असतील, तुमच्या तोंडाला दुर्गंधी येत असेल तर ती देखील कमी होते. माउथ फ्रेशिंगचं काम याच्यामुळेच होत असतं. चेतापेशी नसांच्या बाबतीत
असणारे जे आजार असतात, मेंदूच्या बाबतीत असणारे जे आजार असतात, याच्यावर देखील नियंत्रण आणण्यासाठी, त्याच्यापासून बचाव होण्यासाठी, जुने आजार लवकर दुरुस्त होण्यासाठी मदत होते. मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि कार्यक्षमता वाढली तर लक्ष केंद्रितपणा वाढतो. मेमरी म्हणजे की स्मरणशक्ती वाढण्यामध्ये देखील चांगला फायदा होतो. तर तिसरा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे तुमच्या माझ्या स्वयंपाकघरात असलेली ती सुगंधीदार विलायची. विलायचीला मसाल्याच्या पदार्थाची राणी म्हटलं जातं. या विलायचीत अशी अद्भुत ताकद आहे की ज्याच्यामुळे चहा अमृत बनणार आहे. या विलायचीमध्ये डायरेक्टिक प्रॉपर्टी आहे. शरीरातील पेशींमध्ये, 2 पेशींमध्ये असलेली जागामध्ये जमा झालेले जे पाणी आहे ते बाहेर काढून टाकण्याची क्षमता याच्यात आहे. तुमच्या अंगावर सूज येत असेल, चेहऱ्यावर सूज येत असेल, पायावर सूज येत असेल किंवा वेदना होत असतील, दाह होत असतील, लालपणा जिथे झाला असेल तर ती नैसर्गिकरित्या काढण्याची ताकद विलायचीत असलेल्या औषधी गुणधर्मात आहे. आणि अशा प्रकारे पेशीतील पाणी कमी केलं जातं आणि त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. श्वासांसंबंधी काही तक्रारी असतील, कफ असतील, दम लागत असेल, श्वास घेण्यात त्रास होत असेल, फुफ्फुसात काही त्रास असेल, फुफ्फुसात काही इन्फेक्शन झालं असेल तर अशा वेळी ते देखील कमी होण्यासाठी मदत होते. एवढेच नाही तर अशा प्रकारे तुम्ही विलायचीची चहा बनवून घेशाल ना, तेव्हा तुमच्या शरीरामध्ये पचन मार्गामध्ये डायजेस्ट्रिक एन्झाईम जे आहे पचनासाठी अत्यंत महत्वाचे आहे. खूप चांगल्या प्रकारे रक्तस्रावासाठी त्याचा उपयोग अन्नाच्या पचनासाठी होतो. त्यामुळे तुम्हाला गॅस होत असेल, पित्तासारख्या तक्रारी असेल तर त्या कमी होण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे. शिवाय या विलायचीमध्ये रक्तातील साखर म्हणजे की 2 प्रकारच्या डायबिटीस मध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी मदतरूप होते. आता हे 3 पदार्थांच्या एवढ्या फायद्यावरून तुमच्या लक्षातच आलं असेल की याच्यामुळे वजन वाढण्याच्या नियंत्रणात मदत होते, पचन शक्ती चांगली सुधारते, शुगर कंट्रोल राहण्यासाठी मदत होते, सांधे विकार कमी होण्यासाठी मदत होते आणि सोबतच सगळ्या शरीरामध्ये जमा झालेला जो विषारी घटक आहेत, जे किडनी मध्ये असेल, लिव्हर मध्ये असेल, पचन मार्गात असेल किंवा रक्तात जमा झाले असेल, तेव्हा अजून कुठल्याही भागातून निघून जाण्यासाठी बॉडी डिटॉक्स करण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. एवढं सगळं जर साध्य झालं तर आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि रोग प्रतिकार शक्ती जेव्हा मजबूत असते तेव्हा कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन आपल्याला होत नाही, आजारही होत नाही आणि झालंच तर लवकर दुरुस्त होतो. जेव्हा आपण हे 3 पदार्थ टाकतो तेव्हा चहा नेमकी याच्यामुळे अमृत बनतं. हे पदार्थ किती प्रमाणात आणि कशा पद्धतीने टाकायचे आहे आणि ती चहा कशी बनवायची आहे ते आता आपण पाहूया. पण त्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब करायला तुम्हाला 2 सेकंद लागणार नाही, पण माझे मनोबळ वाढेल. आता आपण पाहूया की चहा कशी बनवायची आहे. जर तुम्ही 1 कप चहा बनवणार असाल तर त्याच्यात 1 ते 2 विलायचीचे दाणे काढायचे आहेत, त्याला बारीक ठेचून घ्यायचे आहेत आणि ते चहामध्ये टाकायचे आहेत. त्याच्यामध्ये आल्याचा छोटासा तुकडा म्हणजे जवळजवळ 1 इंच सारखा घ्यायचा आहे आणि त्याला किसून टाका किंवा ठेचून अर्धा चमचा किसलेला अद्रक किंवा ठेचलेला अद्रक त्याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि तिसरा पदार्थ आहे म्हणजे तो दालचिनी आणि दालचिनीचा छोटासा तुकडा
म्हणजे अर्धा ते 1 इंचचा तुकडा त्याला पण बारीक कुटून त्याची पावडर करायची आहे आणि पावडर स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये टाकायचा आहे. किंवा तुम्ही दालचिनी मिक्सर मध्ये फिरवून त्याची पावडर करून स्टोर करून ठेवू शकता आणि त्याच्यातली अर्धी चमची पावडर तुम्ही त्याच्यात टाकू शकता. आता चहा कशा पद्धतीने बनवायचा आहे जेणेकरून आपल्याला चांगला फायदा करून घेता येईल, नेमकं शास्त्रीय पद्धतीने कशी बनवायची आहे. तर मित्रांनो, 1 कप तुम्हाला चहा बनवायची असेल तर एका तपेलीमध्ये 1.5 कप पाणी तुम्ही घ्यायचे आहे आणि ह्या पाण्याला उकळी आल्यावर लगेच त्याच्यामध्ये तिन्ही पदार्थ टाकायचे आहे आणि त्याला 1 मिनिट पर्यंत चांगलं उकळू द्यायचे आहे, जेणेकरून या तिन्ही पदार्थाचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरून जाईल आणि त्याच्यानंतरच तुम्ही आपली रेग्युलर चहा अर्धी किंवा 1 चमची टाकायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जेवढं टाकायचं आहे तेवढं अर्धा कप दूध त्याच्यात टाकायचं आहे आणि या चहाला चांगले उकळू द्यायचं आहे. आता या चहाला गोडवा देण्यासाठी तुम्ही ऑर्गेनिक गूळची पावडर टाकू शकता. तो पण अर्धा किंवा 1 चमचा तुम्ही 1 कप चहासाठी टाकू शकता. आणि जेव्हा ही चहा उकळून 1.5 कप आणि अर्धा कप दूध म्हणजे 2 कप असेल तर त्याची 1 कप होईपर्यंत तिला उकळवायची आहे. 1 कप झाल्यानंतर तिला तुम्ही कप बशीमध्ये चहाला गाळून घ्यायची आहे. तर तुमची स्वादिष्ट चवदार चहा तयार झालेली आहे. आता ही स्वादिष्ट चवदार चहा तुम्ही मस्तपैकी निवांत जागेवर बसून घोट घोट प्या. नक्कीच तुम्हाला याचा नेमका फायदा होईल. या आयुर्वेदिक चहाने तुमचे गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, शरीरातील कोणताही दुखावा असो, त्याचप्रमाणे नसांचे ब्लॉकेज, नसा दबणे, हातापायाला मुंग्या येणे आणि हातपाय जड होणे, हातपाय बधीर होणे, हृदय, किडनी, लिव्हर, पचनसंस्था कोणतेही आजार असो ते 24 तासातच म्हणजे की 1 दिवसात बंद होणार आहे. आतापर्यंत तुम्हाला मी जे या चहाचे फायदे सांगितले ते सर्व फायदे तुम्हाला होतील. या चहामध्ये साखर अजिबात टाकू नका. गूळ सुद्धा तुम्ही टाकला नाही तरी चालेल, कारण की आपण त्याच्यामध्ये जी दालचिनीची पावडर टाकली आहे की नाही, तर दालचिनीच्या पावडरच्या गोडवामुळे पण याला गोडवा येणार आहे. अशा आयुर्वेदिक चहाचा लाभ तुम्ही घेऊ शकता. ही चहा तुम्हाला ताजगी, स्फूर्ती आणि मी जे सांगितले ते सर्व फायदे देणार आहे. आता ही चहा घेण्यासाठीच्या 3 महत्वाच्या टिप्स कुठल्या आहेत की जेणेकरून त्या आपण फॉलो केला तर आपल्याला या चहाचा पूर्ण फायदा भेटेल. त्याच्यातली पहिली टिप आहे की असा चहा एका दिवसामध्ये 3 कपापेक्षा जास्त होणार नाही, त्याची तुम्ही आवर्जून काळजी घ्या. दुसरी महत्वाची टिप्स आहे संध्याकाळी 6 वाजेनंतर असा चहा तुम्ही पिऊ नका. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कधीही जेवण झाल्यानंतर असा चहा तुम्ही घेऊ नका, कारण की जेवण झाल्यानंतर तुम्ही जेव्हा चहा घेताना तर त्याच्यामुळे तुमच्या आहारामध्ये जी पोषक घटक आहेत, खास करून लोह आहे, ते लोह शोषून घेण्याची, लोह शोषण्यात कुठेतरी बाधा येऊ शकते. तर मित्रांनो, असा चहा घ्यायला आजपासून कोण कोण सुरुवात करणार आहे किंवा तुम्ही चहा कसा बनवता, त्यात काय काय टाकता हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, म्हणून व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करून द्या. सबस्क्राईब करणे तर फ्री आहे आणि म्हणून चॅनलला सबस्क्राईब तर तुम्ही नक्कीच करून द्या. नव्या व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचा आभार.